the bridge course, class 10th. Now moving towards geometrical part from day 3 to near about 7, 8. We have to deal today with first concept, that is point. What is a point? How we can define point? See here, any smallest dot or any dot drawn on paper on the screen is known as point, simply. Second, a line. What is a line? That is also simple. We all know what is a line. Make a straight line using scale. Make a straight line using scale and then put the arrows there for making it as a line. See here. When it will be a line, when we put it arrows like these, then this is known as a line. The next concept that is plane. What is a plane? A plane means a flat surface increasing infinite in all its directions is known as plane. Your mobile screen, your notebook, wall, all these are the examples of single planes. Now the lines, the parallel lines are always in a single plane. Questions on it. How many lines can we draw from a single point? तर याचं उत्तर अतिशय सोपं आहे, सगळ्यांना माहिती पण आहे. जर आपल्याजवळ एकच सिंगल पॉईंट असेल तर त्या पॉईंटमधनं जाणाऱ्या किती लाईन्स आपण काढू शकतो? तर त्या पॉईंटमधनं जाणाऱ्या इनडेफिनाईट लाईन्स आपण इथे ड्रॉ करू शकतो, हे आपल्याला चांगलं माहिती आहे. कुठेही एखादा पॉईंट घेतला तर त्यामधनं जाणारी एक लाईन आपण काढू शकतो. हा एक पॉईंट ज्यामधनं की जाणाऱ्या इनडेफिनाईट लाईन्स. अ सिंगल पॉईंट, indefinite or infinite lines we can draw. Next question is, how many lines can be drawn through a given 2 points? How many lines can we draw from the 2 points? Let's see. Suppose this one, another one. From these 2 points we can draw only a single line. Any 2 points, कुठेही 2 पॉईंट्स घेतले तर त्या 2 पॉईंटमधनं जाणारी फक्त एक आणि एकच रेषा आपण काढू शकतो. फ्रॉम 2 पॉईंट्स वी कॅन ड्रॉ ओनली अ सिंगल लाईन. फ्रॉम अ सिंगल पॉईंट वी कॅन ड्रॉ indefinite lines. Next question. A line and a point outside it are always contained in a single plane. एक रेषा आणि तिच्या बाहेरील कुठेही घेतलेला एखादा पॉईंट यामधनं यांना सामावणारे किती प्रतल असू शकतात, किती प्लेन्स असू शकतात? देर इज वन अँड ओनली वन प्लेन कंटेनिंग अ लाईन अँड पॉईंट आउटसाइड इट. समजा भिंतीवर तुम्ही कुठेही एखादी रेष काढली आणि त्या रेषेबाहेर एखादा पॉईंट काढला तर त्या दोघांना सामावणारं प्रतल म्हणजे आपली भिंत आहे. किंवा भिंतीवर एखादा बोर्ड घेतला तर एखादा पॉईंट आणि त्याच्या शेजारी कुठेही एखादी जर लाईन काढली तर त्या दोघांनाही सामावणारं एक प्रतल निश्चित आपल्याला सापडू शकतं. अ सिंगल प्लेन or a same plane contains a point and a line outside it. Next question.
एनी 3 पॉईंट्स, कॅन एनी 3 पॉईंट्स बी कोप्लेनार? आपल्याला काय प्रश्न विचारलाय, कोणतेही 3 बिंदू एक प्रतलीय असू शकतील का? तर याचं उत्तर आहे हो, या तिघांना सामावणारं एक प्लेन आपण नक्कीच काढू शकतो. कुठेही 3 पॉईंट घेतले आपण, आपल्या भिंतीवर, कुठल्याही चारी भिंतींवर, छतावर, जमिनीवर न घेता यांच्या सगळ्यांच्या खोलीमधल्या रिकाम्या स्पेसमध्ये जरी 3 पॉईंट्स कन्सिडर केले तर त्यांनाही एक सामावणारे इमॅजिनरी प्लेन आपण काढू शकतो, पाहू शकतो, जे की असं दिसतं की हे तीनही पॉईंट्स त्या सेम एकाच प्लेनमध्ये कंटेंट आहेत. नाव अ प्लेन अँड अ लाईन. what will be the intersection of a plane and a line? Intersection of plane and a line. यासाठी तुम्हाला एक छोटासा प्रयोग करायचा. प्लेन म्हणून आपल्याला घ्यायचं आपल्या वहीचं रजिस्टरचं पान आणि लाईन म्हणून आपल्याला घ्यायचा आपला पेन. तो पेन त्या वहीच्या पानाला छिद्र पाडून जाईल अशा प्रकारे ठेवायचा किंवा अशा प्रकारे त्याला त्या ठिकाणी पेननी वहीच्या पानाला छिद्र पाडायचं. मग पेन हा काय काम करतोय? पेन इज अ लाईन अँड अ पेज ऑफ अ बुक ऑर नोटबुक इज रेफर्ड ॲज प्लेन. मग आता प्लेन आणि लाईन यांचं इंटरसेक्शन आपल्याला काय मिळेल? अ सिंगल पॉईंट. ओनली अ सिंगल पॉईंट इज इंटरसेक्शन ऑफ अ लाईन अँड अ plane. Next question. If the two intersecting lines are there, then are they contained in a same plane? म्हणजे बघा, बोर्डवरती दोन छेदणाऱ्या रेषा आपण काढूच शकतो. म्हणजे दोन छेदणाऱ्या रेषा, two intersecting lines are contained in a same plane. Yes. The answer is yes. One plane and another one plane, then what will be their intersection? Intersection of two planes. यासाठी सुद्धा पुन्हा एकदा वहीचे 2 पेजेस घ्यायचे आणि आता एक वहीचं पेज आडवं ठेवायचं आणि त्याच पेजवरती दुसरं एक पेज त्या आडव्या पेजला परपेंडिक्युलर कंडिशनमध्ये ठेवायचं. याचं आणखी सोपं जर उदाहरण सांगायचं तर वही जस्ट उघडा तुम्ही. वहीचं एक पान या दिशेला असेल आणि वही उघडताना काळजीही घ्यायची की त्याचा दुसरा पोर्शन हा त्या वहीच्या खाली असलेल्या काही पोर्शनला परपेंडिक्युलर म्हणजे 90 डिग्रीमध्ये असेल. मग त्यावेळेला जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर हा खालचा आडवा प्लेन आणि 90मध्ये उभे असलेले वहीचे पानं, तो उभा प्लेन, यांचं इंटरसेक्शन आपल्याला सिंगल लाईन दिसतं. आता हा बंच असल्यामुळे हे आपल्याला असं दिसेल, पण ज्या वेळेला आपण वहीचं एकच पान घेऊया आणि त्याच्यावरती दुसरं एक पान अशा प्रकारे उभ्या पद्धतीनं मांडूया, तेव्हा आपल्या क्लिअरली लक्षात येईल की दोघांचं इंटरसेक्शन एक सिंगल लाईन असते. मग इंटरसेक्शन ऑफ टू प्लेन्स इज नथिंग बट अ सिंगल line. Always remember, intersection of a plane and a line is a point and intersection of two plane is a single line. In the next content, day 4, we are going to see Euclid's geometry. Euclid defined the planar geometry. प्लेन सरफेसवरती जॉमेट्री डिफाईन करणारा युक्लिड हा पहिला गणितज्ञ होता. पृथ्वी गोल असूनही त्यावर असलेल्या प्लेन सरफेसेसवरती भूमिती तयार करणारा तो सगळ्यात महान गणितज्ञ होता. आज आपण त्याचेच सगळे थेसिस, त्याचेच सगळे मुद्दे जशाला तसे गृहीत धरून गणिताचा अभ्यास करत आहोत. अर्थातच हे सगळं बरोबर आहेच, म्हणूनच आपल्याला या सगळ्या गोष्टींचा आज अभ्यास करता येत आहे. आता आपल्याला पुढे पाहायचं आहे की दोन बिंदूंमधलं अंतर कसं काढलं जातं. टू ड्रॉ अ नंबर लाईन, फर्स्ट ऑफ ऑल वी ड्रॉ वन नंबर लाईन, देन वी डिसाइड दिस इज अ नंबर लाईन. आता कुठल्याही 2 पॉईंट्समधलं अंतर हे सुद्धा आपलं ऑलरेडी डिफाईंड आहे, पण एकदा आपण रिव्हिजन करूया. 0च्या राईट साईडला असतात पॉझिटिव्ह नंबर्स 1, 2, 3
लेफ्ट साईडला असतात निगेटिव्ह नंबर -1, -2, -3. आता हे जे नंबर्स आहेत यांना आपण डिनोट करू काही पॉईंट्सनी. त्यासाठी नाव देऊया A, B, C, D. लेफ्टला P, Q, R. आता कन्सेप्ट समजून घ्यायची. कुठल्याही दोन पॉईंटमधलं डिस्टन्स बिटवीन द पॉईंट्स A अँड B और A, B. हेच डिस्टन्स आपण नंबर लाईनवरती जर ऑब्झर्व केलं तर इथे आपल्याला काय दिसतंय, A to B हा एक सेगमेंट तयार झाला. म्हणजे त्या सेगमेंटची लेंथ किती. मग हे जे डिस्टन्स आहे त्यालाच आपण लेंथ ऑफ AB असं सुद्धा डिफाईन करू शकतो. आता हे डिस्टन्स आपल्याला फाइंड आउट करायचं. हे डिस्टन्स फाइंड आउट करण्यासाठी यांचे कोऑर्डिनेट्स माहिती पाहिजेत. कुणाचे, A आणि Bचा. Bचा कोऑर्डिनेट आहे 1, Aचा कोऑर्डिनेट 0. नाव फाइंड आउट द डिस्टन्स. आता डिस्टन्स बिटवीन A कोऑर्डिनेट 0, B कोऑर्डिनेट 1. दोन पॉईंटमधलं डिस्टन्स काढताना मोठ्यातून लहान संख्या वजा करायची. 1 - 0 दॅट विल बी 1. अँड रिमेंबर डिस्टन्स इज ऑलवेज पॉझिटिव्ह. ॲन्सर निगेटिव्ह जरी मिळालं आपल्याला सबट्रॅक्शन करून तरी डिस्टन्स मॅटर करतं आहे म्हणून आपल्याला ते पॉझिटिव्हमध्ये सांगायचं आहे. अशा प्रकारे आपण कुठल्याही दोन पॉईंट्समधले इथे डिस्टन्स सांगू शकतो. आता त्याच्यानंतर एक पॉईंट आहे पुढे बिटवीननेस. हा पण एक महत्त्वाचा कन्सेप्ट आहे. बिटवीननेसमध्ये आपल्याला काय शिकायचं आहे, कोणते पॉईंट कोणत्या पॉईंट्सच्या दरम्यान येतात, बिटवीन येतात. नॉट एक्झॅक्टली द मिडल बट इन बिटवीन. वरचीच आपण फिगर लक्षात घेऊ. इथे जर पाहिलं तर एंड पॉईंट आहे R आणि D. मग आपण असं म्हणू शकतो द पॉईंट्स, विच पॉईंट्स, Q, P, A, B and C are in between points R and D, and that betweenness it is written in mathematical form as R dash Q dash P dash A dash B dash C dash D. This is the total betweenness about all the points given on above number line. बट ॲक्च्युली आपल्याला प्रत्येक वेळेला एवढ्या सगळ्या गोष्टींची गरज पडत नाही. बिटवीननेस दाखवण्यासाठी आपण फक्त मॅक्झिमम 3 पॉईंट्सचा विचार करणार आहोत आणि त्या 3 पॉईंट्ससाठी आपण बिटवीननेस प्रॉपर्टी डिफाईन देखील करणार आहोत. मग आता बघूया 3 पॉईंट्ससाठी बिटवीननेस प्रॉपर्टी. बिटवीननेस काय असतो ते. या बिटवीननेससाठी आपण 3 शक्यता घेऊ शकतो. समजा आपण जर इथं विचार केला A, B आणि Cचा, तर ह्या A, B, Cसाठी बिटवीननेस consider the points A, B and C. The betweenness about the points A, B and C. Suppose A, B, C. Here B is in between point A and C. Again, if someone like this, B, A and C. Now in the second case, A is in between point B and C. What will be the third case? Yes, you guys can definitely draw it. In the third case, we put C in the middle side or in between side. Here A and here B. Now what we get here? C is in between points A and B. This is the betweenness property. And for the betweenness property, how we can write? The longest distance is sum of the two shortest distance of the betweenness point. It means for the third case, distance AB is the sum of distance AC plus BC. For the distance BC, we can write it as BA plus AC. For the distance AC, we write it here as sum of AB plus BC. One more point, that is midpoint. Related to the next step is towards the betweenness. Midpoint means exactly to the middle for the given distance. If AB is a distance of 6 centimeter, then the middle point means it as the equal distance from A and B, that is
Suppose M is midpoint of AB, then the distance AM and MB half of the distance AB. Now we are going to solve. There are points A, B and C on the number line such that distance of point AC equal to 10. Distance of point CB is equal to 8. And we have to find the distance between point AB. Consider all cases of betweenness. Now, see here, the distance AC is 10 and CB is 8. Now, to find out the betweenness, from the given two distances, we observe it here, C point is repeated in both the distances. It means, suppose we draw it here as the distance AC 10. Now, from point C, point B is at a distance 8. म्हणजे C पासून पॉईंट B हा किती अंतरावर आहे 8 अंतरावर. मग एक तर C पासून आपण लेफ्टला 8 डिस्टन्सवरती B हा पॉईंट घेऊ शकतो. मग ही पहिली बिटवीननेसची कंडिशन आली. दुसरी बिटवीननेसची कंडिशन आपल्याला काय मिळेल? AC हा किती आहे आपल्याजवळ? AC आहे आपल्याजवळ 10. आता आपण पहिल्यांदा काय केलं? C पासून B हा 8 अंतरावर Aच्या साईडला घेतला. पण दुसरी शक्यता अशी मिळू शकते की C पासून B हा पॉईंट पुढे 8 अंतरावर आहे. ही पण शक्यता तयार होईल. याशिवाय वेगळी शक्यता होते का? याचा तुम्ही जरूर विचार करा आणि मला कळवा. या दोन शक्यतांनुसार मग आता AB डिस्टन्स पहिल्या केसमध्ये जर काढायचं झालं तर A पासून C पर्यंतचं डिस्टन्स आपण 10 दिलेला आहे आणि B पासून C पर्यंतचं डिस्टन्स आपल्याला 8 दिलेलं आहे. तर AB हे डिस्टन्स किती मिळणार? या 10 मधनं 8 गेलं, राहिलं 2. मग AB इज 2. आता हे लिहिणार कसं? पहिल्या केससाठी आपण इथे डिस्टन्स ऑफ AB इज इक्वल टू कॉमा डिस्टन्स ऑफ AC मायनस डिस्टन्स ऑफ BC इक्वल टू 10 minus 8 that becomes 2. सेकंड केससाठी तुम्ही लिहायचं आहे आणि उत्तर किती येतं ते इथे सांगायचं आहे. उत्तर किती येणार आहे हे तर आपल्याला समोरच दिसते. सेकंड केसमध्ये C हा इन बिटवीन A अँड B आहे. मग A टू C 10, C टू B 8. टोटल डिस्टन्स झालेला आहे 18. ते या फॉर्म्युलानी सोडवून लिहून घ्यायचं आहे. पुढच्या प्रश्नाकडे वळूया आपण आता. There is a point P with coordinate -3. There is a point P on the number line with the coordinate -3. Then find out the coordinate of a point which is at a distance of 5 unit from the point P. पॉईंट P पासून 5 अंतरावर असणाऱ्या पॉईंटचं डिस्टन्स, पॉईंटचा कोऑर्डिनेट आपल्याला शोधायचा आहे. आता पॉईंट P पासून राईट साईडलाही 5 अंतर जाता येईल, लेफ्ट साईडलाही 5 अंतर जाता येईल. मग राईटला जर जायचं तर 1 2 3 4 5. आता राईटला जाताना हे नंबर्स इन्क्रीज होतात, म्हणजे -2 -1 0 1 2. म्हणजे पहिला एक पॉईंटचा कोऑर्डिनेट आपल्याला किती सापडला? 2. आता दुसरी पॉसिबिलिटी काय होईल? इकडे पॉईंट P आहे -3, त्याच्यापासून 5 युनिट लेफ्टला जायचं. 1 2 3 4 5. आता लेफ्टला जाताना नंबर्स -4 -5 -6 -7 -8. हा झाला दुसरा पॉईंट ज्याचा की कोऑर्डिनेट -8 असणार आहे. मग 5 युनिट डिस्टन्सवरती असणारे पॉईंट, त्याचे कोऑर्डिनेट किती मिळाले आपल्याला? आयदर 2 और -8. मग आता डिस्टन्स 5 येते का हे आपण चेक करू. डिस्टन्स कसं काढायचं कुठल्याही दोन पॉईंट्सचं? तर आपण
काय करतो, मोठ्या पॉईंटमधनं लहान पॉईंट सबट्रॅक्ट करतो. 2 इज ग्रेटर दॅन -3. मग आता 2 मायनस -3 मायनस मायनस प्लस झाले, दॅट बिकम्स 5. बघा डिस्टन्स किती आलं, 5 युनिट डिस्टन्स आपल्याला प्रश्नात सांगितल्याप्रमाणे मिळालं. आता पुढचं -3 आणि दुसरा कोऑर्डिनेट -8. मग आता मोठं डिस्टन्स आहे -3, त्याच्यामधनं मायनस करायचा -8. मायनस मायनस बिकम्स प्लस. 8मधून 3 गेले, उत्तर आलं 5. 5 युनिट डिस्टन्स आपल्याला मिळालेला आहे, म्हणजे आपलं उत्तर बरोबर आहे. ॲक्च्युअल हीच मेथड आपल्याला इथे वापरायची आहे, कारण जर आपल्याला डिस्टन्स जास्त सांगितलं असतं तर नंबर लाईन काढून एवढे सगळे पॉईंट्स आखत बसण्यात वेळ जास्त जातो. त्यासाठी या फॉर्म्युला मेथडने आपण जाणार आहे. हे बघा इथे एक फिगर तुम्ही बघू शकता, ज्यात क्लिअर होतो इंटरसेक्शन ऑफ 2 प्लेन्स इज नथिंग बट अ स्ट्रेट लाईन. हा प्लेन 1, हा प्लेन 2, दोन प्लेनचं इंटरसेक्शन एक सिंगल लाईन मिळते. हे इथं इमेजमध्ये आपल्याला दिसतंय, ते तुम्ही ऑब्झर्व करायचं आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.